दरम्यान या प्रकरणावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। तुम्ही दारू विक्रेत्यांना अटक केली आहे, पण त्यांचे जे पोशिंदे आहेत, जे विधिमंडळात बसलेले आहेत, त्यांना हात लावा ना। मुख्यमंत्री काल काय म्हणाले? कोणालाही सोडू नका, कुणालाही सोडू नका। अशी दुर्घटना घडली काय त्यांचं एक बोधवाक्य आहे, कुणालाही सोडू नका। खरं म्हणजे त्यांनी आपल्या खुर्चीच्या मागे ते सत्यमेव जयतेच्या खाली लिहायला पाहिजे, कुणालाही सोडू नका। जसं एक संत आहेत गजानन महाराज, मला वाटतं स्वामी समर्थ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तसे हे सरकार अशा गुंडांच्या आणि अवैध धंदे करणाऱ्यांच्या पाठीशी आहे। ते त्यांना म्हणतात भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आहे की नाही सीएमला विचारा। 14 लोकांचा विषारी दारूमुळे जो मृत्यू झाला, खरं तर हे पूर्णतः जबाबदार एक्साइज डिपार्टमेंटचे पोलीस अधीक्षक, त्यांचे कमिशनर, पोलीस काय करत होते? काय झोपा काढत होते? कुटुंब उद्ध्वस्त होत आहे। यांना पगार देण्यासाठी आणि हप्ते खाण्यासाठी ठेवले तेथील पोलीस आणि एक्साइज डिपार्टमेंट। मला वाटतं की यामध्ये पहिल्यांदा तेथील पोलीस यंत्रणेला वठणीवर आणण्याची गरज आहे, त्यावर बडगा उगारण्याची गरज आहे। गृहमंत्र्यांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर त्वरित कारवाई करण्याची आवश्यकता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।